आरक्षणाची 50% मर्यादा तोडून ती वाढवण्याचा जो विषय आहे तो आता भारत देशाच्या अजेंड्यावर मुख्यतः आता आलेला आहे। याच्या आधी तो तामिळनाडू सरकारच्या बाबतीत आलेला होता। 1992 साली जेव्हा मंडल जजमेंट आलं सुप्रीम कोर्टाकडून, त्यावेळेस त्यांनी मंडल जजमेंट मध्ये एक परिच्छेद असा लिहिला होता की 50% पेक्षा जास्त आरक्षण कुठेही नको, केंद्रातही नको आणि राज्यातही नको। तर तेवढा एक आधार घेऊन त्यावेळच्या नरसिंहराव प्रधानमंत्र्यांनी त्यावेळेस सगळ्या राज्य सरकारांना पत्र लिहिलं आणि सांगितलं की तुमच्या राज्यात जर 50%च्या वर आरक्षण असेल तर ते कमी करा। आता त्या काळामध्ये देशामध्ये फक्त तामिळनाडू हे एकमेव असं राज्य होतं की ज्या राज्यामध्ये 69% मागासवर्गीयांना आरक्षण होतं, 69% आरक्षण होतं। तर तामिळनाडूच्या सरकारला जेव्हा हे पत्र मिळालं नरसिंहराव प्रधानमंत्र्याचं, तेव्हा त्यांनी विधानसभा अधिवेशन घेतलं आणि त्या विधानसभेमध्ये ठराव मांडला की आमचं तामिळनाडूचं 69% आरक्षण अर्ध्या टक्क्याने सुद्धा कमी होणार नाही। उलट तामिळनाडूची विधानसभा ही लोकसभेला आदेश देते आहे, केंद्र सरकारला आदेश देते आहे की ताबडतोब पार्लमेंटचं अधिवेशन बोलवावं, नवीन विधेयक मांडावं, नवीन कायदा करावा आणि त्या कायद्याप्रमाणे तामिळनाडूचं 69% आरक्षण हे घटनेच्या 9व्या सूचीत टाकावं। बरोबर, 9व्या सूचीमध्ये हे महत्त्वाचं आहे। तामिळनाडू विधानसभेचा आदेश प्राप्त झाल्याबरोबर केंद्र सरकारने ताबडतोब पार्लमेंटचं अधिवेशन बोलवलं, विधेयक मांडलं, कायदा केला आणि तामिळनाडूचे 69% आरक्षण हे घटनेच्या 9व्या सूचीमध्ये टाकलं। त्यामुळे सुप्रीम कोर्ट, केंद्र सरकार हे कुणीही त्या 69% कडे वाकड्या नजरेने बघू शकत नाहीत। आता नितीश कुमारांची जबाबदारी आहे। केंद्र सरकार मोदींचं जे आहे 3.0 तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आताचं मोदीचं केंद्र सरकार जे आहे ते नितीश कुमारांच्या आधारावर उभं आहे। नितीश कुमारांनी आता धमकी दिली पाहिजे मोदींना की तुम्ही आमचं बिहारचं जे आरक्षण आहे 65%, मला वाटतं ते 75% आहे, हे 75% बिहारचं आरक्षण तुम्ही घटनेच्या 9व्या सूचीमध्ये टाका आणि आमचं बिहारचं 75% आरक्षण वाचवा, असं नितीश कुमार आता केंद्र सरकारला धमकी देऊन सांगू शकतात। केंद्र सरकारने जर ऐकलं नाही तर नितीश कुमार हे सरकार पाडू शकतात। आणि केवळ बिहारचंच आरक्षण असं नाही तर नितीश कुमार हे देशाचे ओबीसी नेते आहेत। त्यांनी संपूर्ण देशामध्ये म्हणजे केंद्रामध्ये पण सगळ्या राज्यांमध्ये 50%ची मर्यादा तोडण्याचा कायदा त्यांनी केंद्र सरकारला करायला लावला पाहिजे आणि सगळ्या राज्यांमध्ये 52% ओबीसींना 52% आरक्षण आणि इतर जातींना सुद्धा कॅटेगरीने सुद्धा त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळालं तर सगळ्या राज्यांमध्ये 75% आरक्षण SC ST ओबीसींना मिळू शकतं। ही नितीश कुमारांची आता प्रमुख जबाबदारी आहे।